Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चौथा म्हणजेच डिफरन्शिएट 1.1 मधला चौथा प्रश्न घेणार आहोत. 3 प्रश्न कंप्लीट झाले आहेत, ते बघून घ्यायचं. तर हे खूप इझी जाईल आपल्याला. तर हे सर्वात सोपा प्रश्न आहे आणि फेवरेट प्रश्न आहे बोर्डाला येण्यासाठी. या चौथा, पाचवा, सहावा मधला एक प्रश्न 100% दरवर्षी येतोच. तर हा पाहायचा आणि खूप सोपा असते. पहा इथं काय दिलेलं आहे चौथ्या प्रश्नामध्ये. तर टेबल ऑफ व्हॅल्यूज एफ जी एफ डॅश आणि जी डॅश इज गिवन म्हणजे दिले आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 असताना एफ ऑफ एक्स किती असेल, 1 असेल. एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ ऑफ एक्स किती असेल, 3 असेल. एक्सची व्हॅल्यू जर 6 असेल तर एफ ऑफ एक्स किती असेल, 5 असेल. तसंच एक्सची व्हॅल्यू जर 2 असेल तर जी ऑफ एक्स 6 असेल. एक्सची व्हॅल्यू जर 2 असेल तर एफ डॅश ऑफ -3 असेल. आता जी डॅश ऑफ एक्स 4 म्हणजे असं समजलं असेल. परंतु आता हा प्रश्न पडला असेल की एफ डॅश ऑफ एक्स जी डॅश ऑफ काय असेल, काय समजा नाही. तर पहा एफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स आहे, त्याची व्हॅल्यू 1 आहे. परंतु जेव्हा आपण याची डेरिव्हेटिव्ह काढतोय म्हणजेच त्याची एफ डॅश ऑफ एक्स किती होईल, त्याची व्हॅल्यू -3 होईल, असं याचा अर्थ आहे. जी ऑफ एक्स किती आहे, 6 आहे. जेव्हा याची डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजे जी डॅश ऑफ एक्स, तेव्हा त्याची व्हॅल्यू किती होईल, 6 होईल. ते कसं जर तिथं एक्स इक्वल टू जर 2 असेल तर बरं असं होईल. तर आता इथं पहा हे किती सोपा प्रश्न आहे. तर याला आपण सॉल्व करूया. रात्रीची वेळ आहे, चांगला मौसम आहे. आता आपण याला सॉल्व करत आहोत. पहा आर ऑफ, आता इथं काय दिलं आर ऑफ एक्स. आता काय देते आर ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एम ऑफ एक्स, पी ऑफ एक्स काय देते. तर आपण काढायचं आर ऑफ एक्स दिलं आहे. तर आर ऑफ एक्स बरोबर एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड आर डॅश ऑफ एक्स. तर आपल्याला काय काढायचं आहे, इथं पाहायचं काय काढायचं आहे, आर डॅश ऑफ 2 काढायचे आहे. तर आपल्याला तर आर डॅश ऑफ एक्स काढावं लागेल. नंतर एक्सच्या जागी 2 किंमत ठेवावं लागेल. तर काय करायचं मग, सिम्पली आर डॅश ऑफ एक्स म्हणजे आर ऑफ एक्स किती दिलं होतं आपल्याला, एफ ऑफ जी ऑफ एक्स दिले. सिम्पली डिफरन्शिएट करू तर आपण याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सनंच केलं, राईट. मग आर म्हणजे डी भागिले डी एक्स. आर आता आपण कसं दाखवतो, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर असेल तर त्याचे डेरिव्हेटिव्ह डी वाय भागिले डी एक्स एफ डॅश ऑफ एक्स असं दाखवू शकतो आपण. तसंच आपण याला आर डॅश ऑफ एक्स दाखवायचं, कारण काय ते इथं आर डॅश ऑफ दाखले. हां मग डेरिव्हेटिव्ह काढायची एफ ऑफ एक्सची काय ते एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. इथं एफ डॅश ऑफ एक्स कोण आहे, जी ऑफ एक्स. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची, जी ऑफ एक्सची. म्हणजेच जी ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते जी डॅश ऑफ एक्स. परत एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते, लिहायची गरज नाही. ही झाली आपली सिम्प्लिफाईड किंमत. तर आता आर डॅश ऑफ किती काढा म्हणले, तिथं 2ची काढा म्हणलं. तर एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 ठेवायचं म्हणजे आरच्या जागी म्हणजे ज्या एक्सच्या जागी किंमत ठेवून टाकायचं आपण. आणि जी डॅश ऑफ 2. तर एफ डॅश ऑफ किती आहे, जी डॅश ऑफ 2 म्हणजे फक्त जी ऑफ 2 किती आहे इथं पहा, जी ऑफ जी ऑफ किती 2ची किंमत किती आहे, 6 आहे. जी ऑफ 2ची किंमत किती आहे, 6 आहे. किती आहे, 6 आहे. इंटू जी डॅश ऑफ 2, जी डॅश ऑफ 2 मध्ये जी डॅश ऑफ एक्सची किती आहे, 4 आहे. इंटू 4 हे झालं. तर बरोबर एफ डॅश ऑफ 6 किती आहे पाहायचं. आता एफ डॅश ऑफ इथं किती 6 मध्ये एफ डॅश ऑफ 6 किती आहे, एफ डॅश ऑफ 6 -4 आहे. एफ डॅश ऑफ 6 -4 आहे इंटू 4 म्हणजे किती होते हो, 4 चौक 16. हे झालं याचं सिम्प्लिफाईड उत्तर. आर डॅश ऑफ 2 हे 2 मार्काला येऊ शकते. पहा की सोपं असून अशा प्रकारचे येऊ शकते, हे 2 मार्काला येऊ शकते. चला नेक्स्ट काय आहे इथं, नेक्स्ट दिलेलं आहे बा बुकमध्ये आर ऑफ एक्स म्हणजे दुसरा प्रश्न होते. इफ आर ऑफ एक्स, इथं आता कॅपिटल आर घेतले, तिथं स्मॉल आर होते, काही घेऊ शकतात पहा. तर जी ऑफ किती 3 प्लस एफ ऑफ एक्स फाइंड आर डॅश ऑफ 4. तुम्ही करून बघायचं पहा, व्हिडिओ पॉज करून सेम ॲज इट इज हीच पद्धत करायची. तर काय करता येते आपल्याला, इथं आर ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलं होतं हो, जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. तर डिफरन्शिएट करू तर आपण याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यामुळं आर डॅश ऑफ एक्स काय होते मग, जी ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते जी डॅश ऑफ एक्स 3 प्लस एफ ऑफ जी डॅश ऑफ याच्यासाठी एक्स झालं. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची हो, एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची म्हणजे कोणाची, या कंसाची डेरिव्हेटिव्ह. या कंसाची डेरिव्हेटिव्ह काय ते पाहिजे, या कंसाला ठेवायची. 3ची किती येते 0 येते, प्लस एफ ऑफ एक्सची किती येते, एफ डॅश ऑफ एक्स येते. परत एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते, याच्यासाठी लिहायची गरज नाही. झालं. आर डॅश ऑफ कितीची किंमत काढायची आहे आपल्याला, काढायची आहे 4ची किंमत. तर 4 ठेवायचं
आणि जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 राईट इंटू 0ची काही गरज नाही. तर एफ डॅश ऑफ किती, एफ डॅश ऑफ 4 ठेवायचं. तर आर डॅश ऑफ 4ची किंमत आता कशी निघते पहा आपल्याला. जी डॅश ऑफ आता जी डॅश ऑफ 3ला 3 प्लस एफ ऑफ 4ची किंमत किती आहे पहा बरं इथं. एफ ऑफ किती 4ची किंमत किती आहे 3 आहे. एफ ऑफ 4ची किंमत किती आहे 3 आहे. तर 3ला 3 इंटू एफ डॅश ऑफ 4ची किंमत किती आहे हो. एफ डॅश ऑफ 4ची किंमत आहे 5 आहे. एफ डॅश ऑफ 4ची किंमत किती आहे 5 आहे. तर तिथं आपण 5 लिहूया. झालं. मग काय जी डॅश ऑफ 3 आणि 3 किती हो 6 इंटू 5. तर जी डॅश ऑफ 6 किती आहे. जी डॅश ऑफ 6ची किंमत किती आहे 7 आहे. त्यामुळं आपण काय करूया इथं 7 गुणिले 5 7 5 35 आर ऑफ 4 बरोबर किती आलं मग 35. रात्रीचे 12 वाजत आहेत. व्हिडिओ क्वालिटी थोडी चांगली येत नाही तरी सपादून घ्यायचं. हे पहा हे झालं. तर नेक्स्ट घेऊया आपण. नेक्स्ट पण उदाहरण आता सेम आहेत. पहा अशाच प्रकारचे उदाहरण दिले आहे त्याने आणि साधे सिंपल आणि सोपे असतील. सोडून पाहायचं. या आलं तर मोहरचा एक्सरसाइज खूप इझी जाईल पहा. तर नेक्स्ट पहा. नेक्स्ट काय आहे तिसरा. नेक्स्ट आहे तिसरा इफ एस ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स राईट. तर काय करायचं मग फाइंड 9 मायनस एफ ऑफ एक्स फाइंड एस डॅश ऑफ 4. हे नेक्स्ट उदाहरण आहे. तर याचं सुद्धा सोल्युशन आपण चांगल्या प्रकारेच घेऊया. पहा काय करायचं सिम्पली तेच करायचं. एस डॅश काढायचं म्हणजे इथे एस आहे याचं एस डॅश काढणं म्हणजे काय त्याची डेरिव्हेटिव्ह काढणं. मग एस डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणं. सिम्पली काय करायचं मग डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये. तर काय होते हो एस डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. परत इथंच घ्यायच्या एफ ऑफ एक्सला एफ डॅश नाही घ्यायचं. एफ ऑफ एक्सला म्हणजे एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते एफ डॅश ऑफ एक्स. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची हो पुऱ्या या मधल्याची. मग किती येते 9ची येते 0 मायनस एफ ऑफ एक्सची येते एफ डॅश ऑफ एक्स राईट. तर काय होते एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स इंटू 0 मायनस एफ ऑफ एक्स म्हणजे मायनस एफ ऑफ एक्स. आता ठेवायचं एस डॅश ऑफ किती आहे आपल्याला. एस डॅश ऑफ आपल्याला 4 काढा म्हणले. तर एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 इंटू मायनस एफ डॅश ऑफ 4. तर एस डॅश ऑफ 4 किती हो एफ डॅशला एफ डॅश ऑफला एफ डॅशला एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ 4ची किंमत किती आहे. तर एफ ऑफ 4ची किंमत आपल्याला इथं काढली आहे पहा. एफ ऑफ 4ची किंमत एफ ऑफ 4ची किंमत किती आहे 3 आहे. एफ ऑफ 4ची किंमत आहे 3. एफ ऑफ 4ची किंमत आहे 3 इंटू मायनस एफ डॅश 4ची किंमत. आता एफ डॅश ऑफ 4ची किंमत किती आहे पाहिजे आपण पाहूया. एफ डॅश ऑफ 4ची किंमत ते बी एफ डॅशमध्ये किती आहे 5 आहे. तर 5 किती ठेवायचे मग मायनसला मायनस आहे 5ला 5 गुणाकाराचा दोघांमध्ये चिन्हसुद्धा आहे. तर एस डॅश ऑफ 4 बरोबर एफ डॅश ऑफ 9मधून 3 गेले 6 गुणिले मायनस 5. तर एस डॅश ऑफ 4 बरोबर किती. आता एफ डॅश ऑफ 6 पाहायचं. एफ डॅश ऑफ 6 तर एफ डॅश इथं आहे आणि याचं 6. एफ डॅश ऑफ 6चं किती होते हो -4. एफ डॅश ऑफ 6ला -4 तर इथं -4 लिहू शकते आपण. किती -4 गुणिले -5 4 पंचे 20 मायनस मायनस प्लस एस डॅश ऑफ 4 बरोबर 20. हा अशा प्रकारचे फेवरेट क्वेश्चन्स असतात बोर्डाला येण्याची दाट शक्यता असते किंवा येतात म्हणजे येतातच. तर चौथा आहे पहा इफ एस ऑफ एक्स बरोबर जी ऑफ एक्स फाइंड एस डॅश ऑफ 6. इथं कॅपिटल घेतलं तिथं स्मॉल घेतलं आहे आपण कोणते घेतल्यानं काय टेन्शन नाही.
तर एस डॅश ऑफ एक्स काढायचं. डायरेक्ट आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स, राईट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यावर काय होते बा, एस डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय होते, जी डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्सची म्हणजेच जी डॅश ऑफ एक्सची. तर जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स, तर जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स, तर आपण काय करणार आहोत आता, ॲज इट इज झालं. तर एस डॅश ऑफ कितीची 6ची काढा म्हणले. तर जी डॅश ऑफ जी ऑफ 6 इंटू जी डॅश ऑफ 6. तर जी डॅश ऑफ, तर जी ऑफ 6ची किंमत मी मागे पाहिलो आहे. तर जी ऑफ 6ची किंमत येते 2 येते आणि जी डॅश ऑफ 6ची किंमत आहे 7 आहे. तिथे किती आहे, 7. तर काय जी डॅश ऑफ 2ची किंमत किती आहे माहिती आहे का तुम्हाला. तर जी डॅश ऑफ 2ची किंमत आहे 4 गुणिले हे 7ला 7. तर किती होते हो, 7 चोक 28. तर इथे लिहायचं एस डॅश ऑफ 6 बरोबर 7 चोक 28. ही खूप सोपे आणि साधे असतात. अशा प्रकारचे 100% येऊ शकतात, येतात म्हणजे येतात. फेवरेट आहे हा प्रश्न. तर 5वा आहे पहा, लगेच मी 5वा प्रश्नसुद्धा घेतो आहे, जे की डार्क काळ्या पेननं. तर ॲज्युम दॅट, काय म्हणतो आहे, ॲज्युम दॅट एफ डॅश ऑफ 3 म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सची किती येते हो, -1 असेल. आणि जी डॅश ऑफ 2, जी डॅश ऑफ 2 किती असेल तर 5 असेल. आणि जी ऑफ एक्स, जी ऑफ 2ची किती असेल हो, जी ऑफ 2ची 3 असेल. आणि वाय बरोबर, जर वाय बरोबर एफ ऑफ जी ऑफ एक्स असेल हां, तर तेव्हा डी वाय भागिले डी एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ते जे की एक्स इज इक्वल टू 2 असताना किती येईल असं आपल्याला विचारलं आहे. तर आपल्याला काय इथं पाहायचं, आपल्याला काढा काय म्हणलं हे महत्त्वाचं आहे. इथं सर्वात महत्त्वाचं, ॲज्युम दॅट एफ डॅश ऑफ एक्स हे दिले, फक्त दिलेले आहे, गिवन आहे समजून घ्यायचं. आणि आपल्याला काय वाय इज इक्वल टू एवढे दिले तर डेरिव्हेटिव्ह, तेव्हा डी वाय भागिले डी एक्स काढा, एक्स इज इक्वल टू 2 असताना. तर डी वाय भागिले डी एक्स काढायचं, तर याला डिफरन्शिएट केलं तर डी वाय भागिले डी एक्स येते. तर सिम्पली काय करायचं, आपण सर्वप्रथम एवढं लिहून घ्यायचं वाय बरोबर तेवढं, आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. तर मग काय होईल हो, डी वाय भागिले डी एक्स काय होईल, डेरिव्हेटिव्ह. आता एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय होते हो, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्सची काय होते, जी डॅश ऑफ एक्स होते. मग आता काय म्हणले आपल्याला, डी वाय भागिले डी एक्स, एक्स इज इक्वल टू 2 असताना. तर डी वाय भागिले डी एक्स किंवा एक्स इज इक्वल टू 2 असताना. तर एक्स इज इक्वल टू 2 असताना काढायचे आपण एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 इंटू जी डॅश ऑफ 2 हे झालं. तर एफ डॅश ऑफ जी ऑफ 2, तर एफ डॅशला एफ डॅश. आता जी ऑफ, जेव्हा जी ऑफ 2ची किंमत आपल्याला डायरेक्ट दिलेली आहे, इथे दिलेलीच आहे राईट. जी ऑफ 2ची किंमत किती आहे हो, 3 आहे. तर 3 इंटू जी डॅश ऑफ 2, तर जी डॅश ऑफ 2ची सुद्धा किंमत किती दिलेली आहे, 5 दिलेली आहे. तर 5. एफ डॅश ऑफ 3ची किंमत किती दिलेली आहे, एफ डॅश ऑफ 3ची किंमत -1 गुणिले 5ला 5 म्हणजे 5 1 5 -5. तर डी वाय भागिले डी एक्स, जे की एक्स बरोबर 2 असताना त्याची किंमत किती आली, -5. दिस इज अ फायनल आन्सर. ओके. तर चला तर लगेच आपण 6वा आपण घेऊया. तर 6वा आहे पहा, इफ जर एफ ऑफ म्हणजे इथे एच ऑफ एक्स दिले, आता काही देऊ शकतात हो का, त्यांची मर्जी असते. एच ऑफ एक्स बरोबर काय असते, तर वर्गमुळामध्ये 4f ऑफ एक्स प्लस 3g ऑफ एक्स हे आहे दिले आहे. आणि एफ ऑफ 1 बरोबर किती 4 दिले आहे, जी ऑफ 1 बरोबर किती 3 दिलेले आहे. आणि एफ डॅश ऑफ काय दिले आहे, तर एफ डॅश ऑफ 1 बरोबर सुद्धा किती दिले आहे, 3 दिले आहे. तर कॉमा देऊन सांगतोय मी तुम्हाला, जी डॅश ऑफ 1 बरोबर 4 दिले आहे. तर आपल्याला काय काढा म्हणजे सेम तीच आहे गणित, फाइंड एच डॅश ऑफ 1 काढायचं आहे. आपल्याला सिंपल माहीतच आहे की एच डॅश ऑफ
काढायचं असल्यानं एच ऑफ एक्सची काय करायची घ्यावं लागेल आपल्याला, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. तर एच डॅश ऑफ एच निघेल. तर आपण काय करायला इथं सोल्युशनमध्ये, तर एच ऑफ एक्स बरोबर ॲज इट इजमध्ये आपण लिहून घेऊया. तर काय हो 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स, ते किमत्यामध्ये आपल्याला कामी येतात म्हणून ते दिले आहेत पहा. तर सिम्पली काय करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी वाय भागिले डी एक्स म्हणजेच एच डॅश ऑफ एक्स काय येईल मग याची डेरिव्हेटिव्ह. आता एफ ऑफ एक्स एवढा झाला. रूट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते तुम्हाला माहीत आहे, 1/2 रूट एफ ऑफ एक्स, 1/2 रूट 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स, राईट. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची हो, या एफ ऑफ एक्सची म्हणजे मधल्याच्या रूट मधल्याची. आता मधल्या डेरिव्हेटिव्ह 4 आता पहा 4 एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह किती येते, 4ला 4 बाजूला काढू, तर एफ ऑफ एक्सची काय येते एफ डॅश ऑफ एक्स येते, प्लस आता गुणाकारात आहे एवढं टर्म, प्लस 3ला कॉन्स्टंट ठेवले आपण, जी ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय येते जी डॅश ऑफ एक्स येते. हे झालं याचं हे. मग आता इथं काय काढा म्हणले आपल्याला, एच डॅश ऑफ 1 काढा म्हणले. झालं एवढीच किंमत ठेवून टाकायची, एच डॅश ऑफ 1, एच डॅश ऑफ 1. तर एच डॅश ऑफ 1 आपल्याला ठेवता येते. तर 1/2 रूटमध्ये 4 गुणिले एफ ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्स हां, तर एफ ऑफला काय ठेवायचं, एफ ऑफ 1 ठेवायचं, प्लस 3 जी ऑफ 1 ठेवायचं, जे की एक्सच्या जागी 1 ठेवले आपण, दुसरं काहीच नाही, इंटू गुणाकारात आहेत पाहायचं समजा टर्म 4 एफ ऑफ 1 प्लस 3 जी डॅश ऑफ 1. हे सोपं, हे 2 मार्काला 2018ला आलं ते पाहिजे उत्तर, म्हणजे प्रश्न आलता आहे बोर्डाला, सेम ॲज इट इज प्रश्न आहे गेल्या जुन्या बुकमधलाच. तर 4 गुणिले एफ ऑफ 1ची किंमत किती आहे माहिती आहे का तुम्हाला, इथे दिले पहा. एफ ऑफ 1ची किंमत किती आहे 4 आहे, 4 प्लस 3 गुणिले जी ऑफ 1ची किंमतसुद्धा इथे दिलेली आहे, जी ऑफ 1ची सुद्धा किती आहे 3 आहे, इंटू गुणाकारामध्ये आहे. तर 4 गुणिले एफ डॅश ऑफ 1, एफ डॅश ऑफ 1ची किंमतसुद्धा किती दिली आहे हो 3 दिलेली आहे. तर 3 प्लस 3 गुणिले जी डॅश ऑफ 1, तर जी डॅश ऑफ 1ची किंमत किती दिली आहे 4. कॅल्क्युलेट करायचं, उत्तर येऊन गेलं समजून घ्यायचं तुम्हाला. जी ऑफ एक्स, तर 1/2 रूटमध्ये 4 चौक 16 प्लस 3 त्रिक 9 इंटू 4 त्रिकम 12 प्लस 4 त्रिकम 12. तर एच डॅश ऑफ 1 इज इक्वल टू, आता पहा 1/1 लिहिण्यापेक्षा इथं 12 आणि 12 किती होता तो 24 भागिले 2 वर्गमुळात 16 9 किती होतात माहिती आहे का 25 होतात 25. तर डायरेक्ट एच डॅश ऑफ 1 बरोबर बेक बे आणि बे दोन्ही 4 म्हणजे 12 येते वरी, भागिले 25चं वर्गमूळ किती येते 5. एच डॅश ऑफ 21 किती आले मग 12 भागिले 5. दिस इज अ सिम्पल सोल्युशन. तर चला लगेच दुसरा घेऊया आपण. मी अगोदरच लिहून सुद्धा ठेवले आहे 7वा. तर 7वा काय आहे पहा, फाइंड द एक्स कोऑर्डिनेट. काय म्हणले एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्सचे कोऑर्डिनेट सोडकायचे आहेत आपल्याला, म्हणजे एक्सचे जे काही किमती येतील ते ऑफ द पॉईंट, म्हणजे जे काय पॉईंट आहे ऑन द कर्व, म्हणजे एखाद्या कर्ववर पॉईंट असतील ते. तर ते कर्व आहे पहा y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x, हे झालं कर्व. तर त्याच्यामध्ये जे काही एक्स आहे म्हणजे जे काही पॉईंट म्हणजे कोऑर्डिनेटचे म्हणजे ज्या पॉईंटचे नाव आहेत ते पॉईंट काय असेल पहा 0 म्हणजे 0 तर असेल, 0पेक्षा मोठा असेल परंतु मायनसमध्ये किंमत नसेल, आणि 2πपेक्षा मोठं नसेल पहा 2πपेक्षा कमी असेल, याचा अर्थ होतो आहे लेस दॅन इक्वल टू एक्स आणि ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स आणि लेस दॅन 2π, म्हणजे डी वाय भागिले डी एक्स जर 0 असेल तर मग आपल्याला काय करता येईल पहा ह्याचे कोऑर्डिनेट हुडकण्यासाठी. याला डायरेक्ट काय करावं लागेल आपल्याला, आता डी वाय भागिले डी एक्स तर डायरेक्ट 0 दिलं आहे, म्हणजे आपल्याला डी वाय भागिले डी एक्स काढून घेऊया आपण. तर डी वाय भागिले डी एक्स म्हणजे काय करता येते आपल्याला, तर y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x आपल्याला डिफरन्शिएट करता येते, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी वाय भागिले डी एक्स काय करता येते हो sin 2x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर डायरेक्ट काढूया आपण व खंडीभर लिहित बसायचं नाही आता इथं. तर फक्त आपल्याला कोऑर्डिनेटची मतलब आहे किती लहान होतं हो का. तर sin x, तर sin 2x ची डेरिव्हेटिव्ह काय येते हो, परत डबल प्रत्येकाची लिहित बसत नाही मी. sin 2x ची डेरिव्हेटिव्ह काय येते माहिती आहे काय cos 2x इंटू 2 येते मायनस 2 sin x काय येते हो cos x येते राईट, इंटू 2 कसं का आले 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 आली. तर 2 cos 2x मायनस 2
कॉस एक्स असं लिहिता येते आपल्याला. याच्यामधून बघा आपल्याला काय कॉमन काढता येते माहिती आहे काय, 2 cos x कॉमन काढता येते. तर 2 cos x कॉमन काढता येणार, कारण का असं वाटत असेल, मला वाटलं होतं परंतु येणार, कारण का इथं 2x आहे, इथं cos x आहे. मग याला काहीच करायचं नाही, आपण असंच ठेवायचं. कसं ठेवायचं, असंच ठेवायचं ॲज इट इज. तर याला cos xला पहा आणखी आपल्याला सिम्प्लिफाय करता येते. म्हणजे आपल्याला एक्सची किमत्या काढायच्या आहेत म्हणून आपण एवढं सारं करत आहोत, कारण का याला एक्समध्ये 2xच्या ऐवजी आपण एक्समध्ये जर घेतलं तर खूप सोपं जाईल आपल्याला. तर 2xची किंमत किती आहे माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का हो, 2xची किंमत कॉसमध्ये. तर आपल्याला फॉर्म्युला आहे cos 2xचा cos 2xचा काय आहे, 2 cos स्क्वेअर x, 2 cos स्क्वेअर x मायनस 1 हा फॉर्म्युला आहे. आणि cos 2xचा साईनमध्ये तर 1 मायनस 2 sin स्क्वेअर x असं होत आहे. तर cos 2xच्या जागी काय करायचं, आपण एवढ्या किमत्या पुट करून टाकून द्यायचं. तर cos 2xच्या जागी तेवढ्या किमत्या परत नंतर पुट करूया, नाही तर आपण म्हणजे आधी आपण काय काढूया, dy/dx बरोबर 0 ठेवून आपण याची किमत्या काढण्याचा प्रयत्न करूया. नाहीतर हे cos 2x जे इथं आहे, cos 2xला काय लिहिता येते आपल्याला, 2 cos स्क्वेअर x मायनस 1 असं लिहिता येते. मग लिहून घेऊया द्या, म्हणजे डायरेक्ट आधी x करून आपण सिम्प्लिफाय करूया. तर 2ला 2 हे 2ला 2 राहू द्या. cos 2xला काय येते मग, 2 cos स्क्वेअर x मायनस 1 लिहिता येते का, लिहिता येते, कारण काय फॉर्म्युलाच आहे. तर मायनस 2 cos x हे होतं इथे. तर बे दोन्ही किती हो, 4 cos स्क्वेअर x मायनस बे मायनस 2 cos x लिहिता येते. मग आता पहा, cos स्क्वेअर x आहे, इथं cos x आहे. आता या सर्वामधून आपल्याला काय कॉमन काय काढता येईल माहिती आहे का आपल्याला, तर 2 कॉमन काढता येते. आता इथं dy/dx आपल्याला 0 ठेवता येते, कारण का इथं गिवन दिलेच आहे. तर इथं पण 0 0 0 येते. तर मग याच्यातून 2 कॉमन काढूया आपण. 2 जर कॉमन काढलं तर 2 बाजूला निघतोय. मग काय राहील पहा, इथं काय cos स्क्वेअर xला इथं 2 cos स्क्वेअर x राहील, याच्यातून 2 गेलं तर 2 राहिल्या. इथं मायनस, इथं cos x राहील, इथं मायनस 1 राहील, राईट. cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1 इथं 2. आता 2 काय याच्या गुणाकारात आहे, ब्रॅकेटच्या भागाकारात गेलं तर शून्याच्या 0 होऊन जातोय. त्याच्यामुळे 0 बरोबर 2 cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1 असं लिहिता येते का आपल्याला, लिहिता येते. आता पहा याच्या कशाचं एक्सपान्शन झालं माहिती आहे का तुम्हाला, एचा वर्ग प्लस बीचा वर्ग मायनस नाही, म्हणजे एवढं राहू द्या. पहा मोर नेक्स्ट स्टेप आपण करूया डायरेक्ट. मी असं एज ॲज इट इज पुढच्या पानावर लिहून घेतो पहा. 0 बरोबर 2 cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1, 0 बरोबर 2 cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1. तर पहा आपल्याला बरोबर आहे का पाहूत आधी आपण, -1 करेक्ट आहे. तर पहा आपण डायरेक्ट करूया. आता इथं काय करता येईल आपल्याला, इथं cos, आता याचं एक्सपान्शन हां. तर आपल्याला याच्यातून काय कॉमन काढता येईल पहा, इथं डायरेक्ट आता आपण डायरेक्ट करूया इथं हां. तर याच्यातून आपल्याला cos काढता येते. तर इथं असं लिहिता येते का आपल्याला, 2 cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1 बरोबर 0, म्हणजे 0 तिकडे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तयार करून घेतलं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार जर करून घेतलं तर आपल्याला असं लिहिता येते पहा. काय लिहिता येते, इथं cos x जर कॉमन जर काढलो आहे हां, इथं जर cos x जर कॉमन काढलं तर किती येते माहिती आहे काय, तर 2 cos x निघतो याच्यातून, म्हणजे 2 cos x राहतो आणि मायनस 1 राहते, राईट, मायनस 1 राहते, म्हणजे 2 cos x मायनस 1 राहते. तर आपल्याला माहितीच आहे इथं ॲज इट इज ब्रॅकेट बनवून घ्यायचं, 2 cos x मायनस 1. तर पहा 2 cos x इथं काय काढावं लागेल आपल्याला, 1/2 कॉमन काढावं लागेल, म्हणजे 1/2 फक्त प्लस 1/2 जर काढलो आहे आपण, म्हणजे मायनस 1/2 जर काढलो आहे तर काय जमणार नाही. तर आपल्याला आणखी एक जाऊ द्या, ते एक गेलं. तर मी थोडं आपलं चुकलं होतं पाहिजे, म्हणजे काय आपण डायरेक्ट याचा कॉमन काढायचा प्रयत्न केलो आहे, कारण का क्वाड्रॅटिक इक्वेशनला डायरेक्ट कधी कॉमन काढता येत नाही, कारण का त्याला सॉल्व करून घेतल्याशिवाय. तर इथं याला आपण सॉल्व करूया, किंवा यालाच सॉल्व करूया आपण याला, हो का. मग इथं एवढंच कट करायचं. तर कसं सॉल्व करता येते पहा, 2 cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस x. तर इथं पहा सहगुणक बघायचं किती, 1 1 1 म्हणजे -2 गुणाकार आला पाहिजे, आणि -1 काय आला पाहिजे त्याची वजाबाकी, बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे, असे त्याची आवय पाडायची. तर किती येते पहा, तर -2 -1 म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी, म्हणजे -2 गुणिले +1 म्हणजे -2 येते, आणि -2 मध्ये गेलं तर -1 येते. तर मग काय करता येते आपल्याला माहिती आहे काय, -2
कॉस एक्स आणि कॉस एक्स असे अवयव पाडता येते. तर मायनस कॉस एक्स येते आणि वजाबाकी गुणाकारात काय येते -2 कॉस एक्स येते. अशा प्रकारे याचे आपण अवयव पाडू शकतो. तर इथं पाडूया आपण अवयव. तर 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस आता कॉस एक्सला किती येतो -2 कॉस एक्स प्लस कॉस एक्स -1 इज इक्वल टू 0. आता कॉमन काढू शकतो आपण. तर काय कॉमन काढू शकतो पाय ह्याच्यामध्ये 2 कॉस एक्स काढू शकतो काय शकतो. राईट 2 कॉस एक्स कॉमन काढल्या. इथं किती उरलं हो मग इथं कॉस एक्स मायनस इथे किती उरलं 1 कारण का 2 कॉस एक्ससुद्धा निघून गेला. आता इथं +1 जर कॉमन जर काढलो आपण याच्यातून तर किती येते मग इथं कॉस एक्स -1 इज इक्वल टू 0. तर 2 कॉस एक्स प्लस 1 एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये कॉस एक्स -1 बरोबर 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला येते. तर 2 कॉस एक्स प्लस 1 बरोबर 0 कॉमा कॉस एक्स -1 बरोबर 0. तर काय येते हो 2 कॉस एक्स इज इक्वल टू -1/2 कॉस एक्स इज इक्वल टू 1 प्लस -1चा तिकडे यानं +1 येते. तर हे आपल्याला येते. इथं काय करता येते हो मग कॉस एक्स इज इक्वल टू इथं किती आहे गुणाकारात आहे. राईट काय आहे गुणाकारात आहे. इकडे गेलं तर काय होते भागाकारात जाते. तर सॉरी इथं पहा 2 कॉस एक्स -1 इज इक्वल टू 0 असेल तर 2 कॉस एक्स बरोबर किती होते हो इथं -1 होते आणि गुणाकारातली इकडे आपण भागाकारात नेलो ऑलरेडी. तर याला काढून टाकले आपण. राईट तर आणि इथं कॉस एक्स बरोबर -1 आहे तर कॉस एक्स इज इक्वल टू 1. तर कॉस एक्सचा म्हणजे एक्सचा अँगल जर -102 असेल तर आपल्याला एक्सची किंमत काढता येते. तर कसं काढता येते माहीत आहे का तुम्हाला. तर कॉस निगेटिव्ह कुठं असते तर आपल्याला एक माहीत पाहिजे की कॉस 102ची किंमत किती असेल. तर कॉस 102ची किंमत असेल पहा म्हणजे कॉस 102 म्हणजे कॉस असते 60 म्हणजे कॉस जर 60 डिग्री असेल तर त्याची किंमत किती होते हो 102 होते. साइन 30ची किंमत 102 तशीच कॉस 60ची किंमत 102. तर कॉस π/3 कॉस π/3ला 102 लिहिता येते आपल्याला कारण का किंमत आहे कॉस π/3ची किंमत 102 आहे. मग इथे लिहिता येते आपल्याला कॉस π/3 आहे परंतु इथं काय आहे -102 आहे. तर मायनस कॉस मायनस केव्हा आहे ते माहीत आहे काय कॉस दुसऱ्या क्वाड्रेंटमध्ये कॉस मायनस असतो. तर कॉस π-π/3 बरोबर -102 आपण लिहू शकतो आहे. तर इथं कसं लिहू शकतो माहीत आहे का आपण आता कॉस π-π/3 बरोबर -102 एक लिहू शकतो. कॉमामध्ये कॉस एक्स म्हणजे एक ती किंमत माहीत आहे का तुम्हाला. तर कॉस 0 बरोबर 1 किंमत येते तर आपल्याला माहीतच आहे. तर मग त्यामुळे आपल्याला काय करता येते माहीत आहे काय म्हणूनच एक्स बरोबर हे एक्स आहे ना हे पण एक्स आहे हे पण एक्स आहे. एक्स बरोबर π-π/3 और एक्स बरोबर 0. राईट तर एक्स बरोबर π-π/3 म्हणजे 3π -π भागिले 3 और किंवा कॉमा दिलं आहे एक्स बरोबर 0. तर एक्स बरोबर 3π मधून 1π गेले किती होते हो 2π भागिले 3 कॉमा एक्स बरोबर 0. तर एक्स किती 0 राहू शकतो म्हणजे तिथं पहा कंडिशनच काय होते एक्स 0 राहू शकते किंवा 2πपेक्षा कमी राहू शकतो. तर 2πपेक्षा कमी आहे पहा 2π भागिले 3 म्हणजे 3 भागाले त्याला 2πपेक्षा कमी आहे म्हणजे दिस इज अ कोऑर्डिनेट्स लास्टला ठेवून टाकायचं एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑन द कर्व इज एवढं किंवा असे जर लिहिलं तर उत्तर करेक्ट आहे. तर पहा मी नेक्स्ट क्वेश्चन घेतला आहे. तर काय आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट हिंट फ्रॉम द हिंट बास्केट अँड फिल अप द ब्लँक स्पेसेस इन द फॉलोइंग पॅराग्राफ. लेट f ऑफ x इज इक्वल टू x चा वर्ग प्लस 5 अँड g ऑफ x इज इक्वल टू e⁻x प्लस 3. तेव्हा g ऑफ x पहा ही ॲक्टिव्हिटी आहे. तर ही ॲक्टिव्हिटी अशा प्रकारच्या याच्यावर सरकार भर द्यायचा प्रयत्न करत आहे. 10वीला पूर्ण ॲक्टिव्हिटी झाली तर 12वीला सुद्धा ॲक्टिव्हिटीवरचा एक प्रश्न येईल कंपल्सरी. हा तुम्ही चांगल्या प्रकारे करायचा म्हणजे तर तुम्हाला समजून जाईल. तर काय म्हणलं आहे इथं ॲक्टिव्हिटी आहे पुस्तकामध्ये. तर पहा आपण ॲक्टिव्हिटी सोडूया. तर तिथं काहीतरी एफ ऑफ जी ऑफ एक्स बरोबर काढा म्हणते. तर एफ ऑफ जी ऑफ एक्स आपल्याला काढता येते. तर इथं पहा इथं आपल्याला डायरेक्ट कंपॅरिझन करता येते एफ ऑफ आणि एफ ऑफ एक्स. आता इथे एफ ऑफ एक्स बरोबर किती दिलं हो एवढं दिलं आहे. मग इथे एफ ऑफ जी ऑफ एक्स तर एफ ऑफ आता एक्सच्या जागी आपल्याला कोण कन्सिडर करता येते जी ऑफ एक्स कन्सिडर करता येते. राईट तर मग काय करायचं एक्सच्या जागी काय करायचं आपण जी ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट करायची.
तर एक्सच्या जागी काय करता येते आपल्याला, एक्सचा वर्ग म्हणजे जी ऑफ एक्सचाच वर्ग. तर जी ऑफ एक्सचा म्हणजे एक्स आता हे झालं ना. तर एफ ऑफ एक्सची किंमत किती आहे, एवढी आहे. म्हणजे एफ ऑफ ह्या एक्सच्या किंमत एवढी आहे. तर एक्सच्या जागी आपल्याला जी ऑफ एक्स ठेवता येते. तर एक्सच्या जागी जी ऑफ एक्स म्हणजे एक्सचा वर्ग, तर ई रेस टू एक्स प्लस 3 याचा काय करता येते मग, होल स्क्वेअर प्लस 5 एवढं ठेवता येते. तर ई रेस टू एक्सचा वर्गाला काय होते, ई रेस टू एक्सचा वर्ग म्हणजे ई रेस टू 2x म्हणजे एचा वर्ग प्लस 2ab 2ab प्लस बीचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग प्लस 5ला 5. तर ई रेस टू 2x प्लस 3 दोन्ही 6 ई रेस टू एक्स प्लस 3 त्रिक 9 प्लस 9 प्लस 5. तर ई रेस टू 2x प्लस 6 ई रेस टू एक्स प्लस 9 5 किती होता तो, 9 प्लस 14. तर एफ ऑफ जी ऑफ एक्स बरोबर एवढं इथे पहा. तर ही पुस्तकातली ॲक्टिव्हिटी आहे आणि याची उत्तरं खाली हिंट म्हणून खाली दिलेली आहेत पहा. तर इथं मी दाखवतो, पुस्तक आहे इथं. हा असा ॲज इट इज प्रश्न आहे. तर इथं याचं जर पहिलं आन्सर राहतील तर याच्यामध्ये पहिलं आन्सर काय येईल पहा, हे येईल जे की आपण आता काढलो आहे. तसंच प्रत्येकाचं कानारा होता तुम्ही पाहायचं आणि इथं लिहून टाकायचं. तर अशाच प्रकारे दुसरं आहे. तर दुसरं काय दिले आहे पहा, इथं जी ऑफ एक्स दिले आहे. काय दिले आहे, तर आता जी ऑफ एफ ऑफ एक्स, जी ऑफ एफ ऑफ एक्स राईट, जी ऑफ एफ ऑफ एक्स. तर जी ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर आपल्याला काढायचं आहे. तर इथंच कम्पॅरिझन करता येते पहा. जी ऑफ आता जी ऑफ एक्स दिले आहे म्हणजे एक्स म्हणजे इथं कोण आता आहे, एफ ऑफ एक्स आहे. तर जी ऑफ एक्स किती दिले आहे, ई रेस टू एक्स प्लस 3 दिले आहे. तर जी ऑफ एक्स, तर एक्सच्या जागी आपल्याला काय ठेवता येते मग, एफ ऑफ एक्सची किंमत ठेवता येते. काय, एक्स म्हणजेच एफ ऑफ एक्स येतं इथं. जी ऑफ एक्स बरोबर दिले आहे आपल्याला. तर एक्सच्या जागी कोणाची किंमत ठेवता येते, एफ ऑफ एक्सची किंमत ठेवता येते. तर ई रेस टू एक्सच्या जागी कोणाची किंमत ठेवायची, एफ ऑफ एक्सची. एफ ऑफ एक्स कोण आहे, एक्सचा वर्ग प्लस 5 आहे प्लस 3ला 3 हे आपल्याला लिहिता येते. तर मग याला आणखी म्हणजे सिम्प्लिफाय म्हणजे सिम्प्लिफाय करायची गरज नाही, कारण का डायरेक्ट याचंसुद्धा उत्तर एवढ्यामध्येच आहे. आपण डायरेक्ट ठेवून टाकल्या बाबा, इथं उत्तर दिले आहे की दिले आहे ई रेस टू एक्सचा वर्ग प्लस 3 म्हणजे हे पहिल्याचं उत्तर आहे, हे दुसऱ्याचं उत्तर आहे राईट. तर ॲज इट इज पाहायचं तुम्ही, एवढंच लिहून टाकायचं. हे झालं. तर आपण नंतर काय म्हटले पाहिजे, तर नाव एफ डॅश ऑफ एक्स काढा म्हटले आहे. तर आपण एफ डॅश ऑफ एक्स पण काढूया. आपण नाव काय आहे, तर नाव एफ डॅश ऑफ एक्स, नाव एफ डॅश ऑफ एक्स बरोबर काढायचं आहे आपल्याला. तर एफ डॅश ऑफ एक्स किती सोपं असते पहा काढायचं कसं. तर एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सची. तर आपल्याला एफ ऑफ एक्स किती दिले आहे, हो एफ ऑफ एक्स दिलेले आहे तिथं एक्सचा वर्ग प्लस 5ची. तर एफ डॅश ऑफ एक्स काय, डेरिव्हेटिव्ह काढायचं, एक्सच्या वर्ग प्लस 5ची डेरिव्हेटिव्ह काढायची. एक्सच्या वर्ग किती येते, हो 2x येते, 5ची 0 झालं. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स बरोबर किती येते, हो 2x येते. तिथं भरून टाकायचं पहा, त्याच्या समोरच आहे उत्तर. तर याला किती आपण 3 नंबर देऊया, 3 नंबर. आता नंतर त्याच्यामोरचं 4 येईल काही वाटते मला पण, परंतु इथं काय म्हणलं आहे पहा, तर जी डॅश ऑफ एक्स काढा म्हणलं आहे. तर जी डॅश ऑफ एक्स, तर जी ऑफ एक्स दिलं ई रेस टू एक्स प्लस 3 किती दिले, हो ई रेस टू एक्स प्लस 3, ई रेस टू एक्स प्लस 3 काय जी डॅश ऑफ एक्स. म्हणजे जी डॅश आपल्याला काढायचं आहे. ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, ई रेस टू एक्स प्लस 3ची 0 म्हणजे ई रेस टू एक्स. तर जी डॅश ऑफ एक्स किती येते, हो ई रेस टू एक्स. म्हणजे हा जर प्रश्न तुम्हाला जर परीक्षेत जर आला तर ॲज इट इज इथं उत्तर लिहायचं, 1 हे 2 नंबर, हे 3 नंबर आणि हे 4 नंबर, म्हणजे 4 नंबरची जागा. तर आता 5वा आहे पहा, द डेरिव्हेटिव्ह ऑफ काय दिले आहे, तर द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ, आता नेमकं काय दिलं, इन TERMS इन टर्म्स ऑफ काय, हो एफ आणि जी, एफ अँड जी इज. तर आता काय करायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे, एफ ऑफ जी ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. तर इथं काय नाही, सोपंच आहे पहा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपल्याला नेमकं काय काढायचं आहे, हो एफ डॅश ऑफ कोण, जी ऑफ एक्स काढायचे आहे आपल्याला. तर एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स काय काढता येते मग, आणि याची डेरिव्हेटिव्ह काय येते, याची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्सची
जी डॅश ऑफ एक्स आपल्याला लिहिता येते असं. तर आपल्याला काय दिलेलं आहे नेमकं एफ डॅश आपल्याला जी ऑफ एक्स आपल्याकडे आहे राईट. जी ऑफ एक्सची आपल्याला किंमत माहीत आहे. तर जी ऑफ एक्सची जर आपल्याला किंमत किंवा आपण पहिलं काढलो पहा काय काढलो आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स काढलं होते किंवा जी ऑफ एक्सची किंमत किती आहे e⁻x+3 आहे. तर आपण लिहून टाकायचं एफ ऑफ एक्स किती आहे एफ डॅश ऑफ e⁻x+3 आहे काय आहे इंटू जी ऑफ एक्सची किंमत किती आहे जी डॅश ऑफ एक्सची किंमत. तर जी डॅश ऑफ एक्सची किंमत आत्ताच काढलो आहे आपण किती e⁻x. तर एफ डॅश ऑफ एक्स याची डेरिव्हेटिव्ह काढायची. एफ डॅश ऑफ e⁻x काय येते e⁻x+3ची 0 येते. आता हे इंटू e⁻xला e⁻x म्हणजे e⁻x+0 e⁻x म्हणजे e⁻x इंटू e⁻x वर्ग म्हणजे e⁻2x आपल्याला असं पण लिहिता येते. तर याचं पण उत्तर आहे पहा e⁻2x तिथं आपण लिहून घ्यायचं. परंतु आपण एक चूक केलं पहा इथं काय म्हणलं होते म्हणजे नेमकं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इन टर्म्स ऑफ एफ आणि जी आणि एफ आणि जी मध्येच ठेवा म्हटलं होते. तर एफ आणि जी मध्ये म्हणजे काय नेमकं याचं उत्तर आहे तर एवढंच आहे एफ आणि जी मध्येच ठेवले आपण काय केल्या एफ आणि जी मध्ये. तर त्याचं पहिल्या स्टार्टचं याचं उत्तर म्हणजे इथं आहे पहा याचं उत्तर येते इथं आहे डेरिव्हेटिव्ह किती हे 4 झालं हे 5व्या नंबरची ब्लँक फिल द ब्लँकमध्ये. तर 6 नंबरचं नेमकं काय आहे तर यालाच म्हणले पहा डेरिव्हेटिव्ह काढा म्हटलेलं आहे म्हणजे येच एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स परंतु एक्स इज इक्वल टू किती 0 ठेवून. तर मग नेमकं काय करायचं एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स जर किती एक्स इज इक्वल टू 0 ठेवून बघा म्हणजे. तर एक्स इज इक्वल टू 0 जर ठेवून पाहिलं तर आपल्याला काय होते व माहीत आहे का इथं जर आपण एक्स इज इक्वल टू जर 0 ठेवलं आहे याची सोपी हिंट म्हणजे काय डायरेक्ट आपण काय करते नाही तर एफ ऑफ जी ऑफ एक्स बरोबर काय करत्या e⁻2x आणि एक्स बरोबर 0 ठेवून याचं काढाय बघशाल 0 गुणिले 0 म्हणजे 0 e⁻1 काही असं येईल उत्तर म्हणजे 0 गुणिले 2 0 e⁻0 म्हणजेच 1 असं उत्तर येईल. पण असं नाही ना उत्तर कारण काही तर पर्यायच नाही कोणता बी. आणि त्यामुळे आपण काय करायचं थोडं डोकं रडवायचं कारण काय एफ ऑफ जी ऑफ एक्स आपल्याला माहीत आहे कारण का आपण पहिल्या प्रश्नामध्येच काढलेला होता. तर एफ ऑफ जी ऑफ एक्स आपण काढले आहेत पहिल्या प्रश्नामध्येच. तर ते काय होते पहा हे होतं एफ ऑफ जी ऑफ एक्स किती होतं e⁻2x+6 e⁻x+14. तर इथं आपण लिहायचं काय e⁻2 म्हणजे पहिलंच फ्रॉम 1 वरून e⁻2x+6 e⁻x+14 इथं जे आपण एवढं काढलं होतं त्याला 1 नंबर द्यायचं आणि इथं लिहायचं आपण फ्रॉम 1 वरून. मग याची डेरिव्हेटिव्ह काढायची होती आपल्याला राईट. तर एफ ऑफ जी एक्स म्हणजे तेवढं होते. तर एफ डॅश ऑफ एक्स काढले होते तर आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स काढायचे होते. तर मग एफ डॅश ऑफ काय हो एफ डॅश ऑफ याची डेरिव्हेटिव्ह काय काढत एफ डॅश ऑफ e⁻2x+6 e⁻2x+14 हेच आपल्याला काढायचे होते. तर मग याला काय करता येते माहिती आहे का तुम्हाला तर याला काय करता येते e⁻2x डेरिव्हेटिव्ह काय येते e⁻2x इंटू 2x ची 2 +6 e⁻xला e⁻x प्लस एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची गरज नाही +14ची 0 म्हणजे 2 e⁻x+6 e⁻x ही कोण आलं हो एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स ही याची किंमत आली. परंतु एक्स इज इक्वल टू 0 ठेवा म्हटले. तर एक्स इज इक्वल टू 0 ठेवून काय येते माहिती आहे का तुम्हाला पाहिजे एक्स इज इक्वल टू 0 ठेवून उत्तर काय येते डायरेक्ट पहा एक्स इज इक्वल टू 0 ठेवलं म्हणजे आता एक कुठं लिहिता येते देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स त्या जागी लिहिता येते पहा असे म्हणजे 2-3 टर्ममध्ये लिहा म्हटलं हे. तर म्हणजे किती 5वी 6वी रिकामी जागा होय. तर 6वी रिकामी जागा एवढं लिहून टाकायचं. तर 7वी रिकामी जागा सॉरी एफ ऑफ 0 नाही आता 6वी रिकामी जागा हे होय. तर 7वी रिकामी जागा काय हो एफ ऑफ जी ऑफ एक्स बरोबर 0 साठी तर ठेवून टाकायचं 2 e⁻0 +6 e⁻0 2 e⁻0 म्हणजे 1 कोणत्याही संख्येचा पॉवर 0 असेल त्याला 1 कन्सिडर करतात. तर 6 गुणिले 1 म्हणजे किती होते होईल 2 1 2 म्हणजे बे 1 बे प्लस 6 1 6 6 1 6 2 किती 8 राईट 8 म्हणजे बे 1 बे प्लस 6 1 6 बरोबर 8 म्हणजे एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स बरोबर एक्स इज इक्वल टू 0. पहा उत्तर एक्स एकामागे एकच आहे. तर 5 नंबरचं झालं की हे 6 नंबरची रिकामी जागा आहे परत हे 7 नंबरची रिकामी जागा असेल ही 8 असेल तर हे काय असेल 9 असेल तर हे किती असेल 10 असेल असे येईल. परंतु उत्तर आपले करेक्ट होतात नाहीत पाहूया आपण.
परत तेच दिले पहा. जर डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स दिले, किती डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स, तर इथं काय म्हटलं आहे, द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स, जी ऑफ एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ कशामध्ये, एफ आणि जी मध्ये काढा म्हणले. इथे एफ आणि जी मध्ये इज, तर काय येईल असं त्याने विचारलं होतं. एफ आणि जी मध्ये काय येते ते विचारलं होतं, तर सेम तेच आहे. काय येईल मग, याची डेरिव्हेटिव्ह काय येते, जी ऑफ एफ ऑफ एक्स, याची डेरिव्हेटिव्ह काय येते, हो आपल्याला माहितीच आहे. याची डेरिव्हेटिव्ह येते जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स. तर पहिली डायरेक्ट मी रिकामी जागात लिहितो पहा. तर काय लिहिता येते, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स, ही लिहिता येते पहिली रिकामी जागा. तर दुसरी रिकामी जागा याची डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलं आहे. याची डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आपल्याला, म्हणजे एफ आणि जी मध्ये लिहिले आहे. तर आपल्याला दुसरी डेरिव्हेटिव्ह म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलं आहे. तर जी ऑफ एफ ऑफ एक्स किती आहे, हो आपल्याला माहितीच आहे. तर जी वी नो किंवा आपल्याला माहितीच आहे. हां काय माहीत आहे, जी ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर किती आहे, पहिल्या स्टार्टला काल होते आपण. तर जी ऑफ एफ ऑफ एक्स पहिल्या स्टार्टला म्हणजेच जी ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे दुसरी जागा रिकामी जागा. तर त्याच्यामध्ये ई रेस टू एक्सचा वर्ग प्लस 5 प्लस 3 आलं होतं. काय आलं ते, ई रेस टू एक्सचा वर्ग प्लस 5 प्लस 3 आलं होते. हे किती फ्रॉम 1 आहे. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स एफ डॅश ऑफ म्हणजे जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर किती येते, याचे डेरिव्हेटिव्ह काढल्यानं ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, ई रेस टू एफ ऑफ एक्सचा, ई रेस टू एफ ऑफ एक्सला ई रेस टू एफ ऑफ एक्स, परत डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सची, एफ ऑफ एक्सची म्हणजेच कोण, एक्सचा वर्ग प्लस 5ची म्हणजे एक्सच्या वर्गाची 2x येते, प्लस 5ची 0 येते, प्लस 3ची 0 येते. तर किती येते, मग 2xला समोर घेऊया, 2x ई रेस टू एक्सचा वर्ग प्लस 5 आपल्याला असं लिहिता येते. म्हणजे ही झाली याची जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स. लिहिता येते का, हो लिहिता येते. तर इथं आहे पहा त्याचं उत्तर डायरेक्टच तिथं पाहून लिहायचं. आणि जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स ही झालं कितवी, 7वी 8वी 9वी रिकामी जागा. तर 10वी रिकामी जागा अशी होती पहा, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स. तर एक्स इज इक्वल टू 0 असेल तर या जागी ठेवून टाकायचं. तर 2 गुणिले 0 किती होते, डायरेक्टच 0 होईल का, होईल. पहा 2 गुणिले 0, 2 गुणिले 0 गुणिले ई रेस टू किती आहे व्हायचं, 2 म्हणजे 2 नाही, ई रेस टू 0 एक्सच्या जागी 0, ई रेस टू एक्सच्या जागी 0चा वर्ग प्लस 5 किती येते, 2 गुणिले 0 0 गुणिले ई रेस टू 0चा वर्ग म्हणजे किती 0 प्लस 5 म्हणजेच काय होईल, इथं ई रेस टू 5 होईल. म्हणजे ई रेस टू 5 होईल म्हणजे मायनस ई बरोबर आहे. परंतु आपल्याला काय सॉरी एक्स इज इक्वल टू -1 दिलेले आहे. इथं एक्स इज इक्वल टू -1 ठेवून काढा म्हटले आहे. तर आपण असंच लिहूया. एक्स इज इक्वल टू जर -1 जर ठेवलं तर किती होते, हो 2 गुणिले -1 गुणिले ई रेस टू -1चा वर्ग 1 प्लस किती येते 5 येते. तर 2 गुणिले -1 -2 ई रेस टू 5 आणि 1 6. हे कशात झालं, मग जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स, एक्स बरोबर किती -1 असेल तर किती येईल, मग एक्स बरोबर मायनस असेल तर -2 ई रेस टू 6 ॲज इट इज तिथं आहे पहा. ही झाली 10वी रिकामी जागा. तर नेक्स्ट एक्सरसाइज आपण लगेच सुरू करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर 100% करा आणि लिंक शेअर करा. आपल्याला सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत, हो का. गुड नाईट.